ज्या पद्धतीनं बाप उभा केला आणि पुढे अनेक आपल्या कर्तृत्वशील बापांचं चित्रण कवितेमधून आलं. कुणबी बाप नावाचा काव्यसंग्रह प्राध्यापक ललित अधाणे यांचा आपल्या समोर येतो आहे. अनेक कवी संमेलनातून आपल्या एका वेगळ्या ढंगानं ते कविता वाचन सादर करतात. पुणे येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुद्धा एक वेगळा आनंद त्यांची कविता देऊन गेली. मी प्राध्यापक अधाणे यांना विनंती करतो की आपण आपली कविता सादर. विचारपीठावरील सर्व कवी आणि समोर बसलेले सर्व आदरणीय रसडोळ रसिक हो. शेतीबाडीचं फारच अवघड झाले. काल परवा गावात जात असताना एक कविता सुचली. ही कवितेतले 2 कडवे मी तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर वेगळी कविता तुमच्या समोर पेश करतो. एक कार अन ट्रॅक्टर दारी परिवर्तन शेतीतलं आलेलं. एक कार अन ट्रॅक्टर दारी टायर फिरते शेतात. एक कार अन ट्रॅक्टर दारी टायर फिरते शेतात. वैराणा वाचून बैल मेला आडोशाला गोठ्यात. वैराणा वाचून बैल मेला आडोशाला गोठ्यात. मळलीला हो मशीन आले भूस सांडले रानात. हार्वेस्टर. मळलीला हो मशीन आले भूस सांडले रानात. खळे गेले दूरदेशी उपनेर फिरते जात्यात. खळे गेले दूरदेशी उपनेर फिरते जात्यात. मित्रांनो, 2-3 वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडत होता आणि पूर मात्र गंगेला खाली गोदावरीला येत होता. त्यावेळेला सुट्टीच्या दिवशी मी खास करून माझी मोटरसायकल काढायचो आणि बीडवरून गोदा काठाणा मी फिरलो. त्यावेळेला तिथलं जे विदारक जीवन आहे ते पाहिलं आणि मला एक कविता सुचली. ती कविता मी तुमच्या समोर ठेवतो. शेतात पसरला गाळ वाळूत पसरले दुःख. शेतात पसरला गाळ वाळूत पसरले दुःख. अन उदास वाणी फिरते इथे वेडी होऊनी भूक. अन उदास वाणी फिरते इथे वेडी होऊनी भूक. डोळ्यातून गंगा वाहे भेसूर होता पूर. डोळ्यातून गंगा वाहे भेसूर होता पूर. संसार वाहुनी जाता संसार वाहुनी जाता बडवून घेतलं उर. बडवून घेतलं उर. गोठ्यात गाईच्या वेणा वासरू आहे धारेत. गोठ्यात गाईच्या वेणा वासरू आहे धारेत. आकसून गेला नाळ आकसून गेला नाळ. गाळ साचल्या सरीत गाळ साचल्या सरीत. भळभळत्या जखमा ओल्या मदतीचे चोळले मीठ. भळभळत्या जखमा ओल्या मदतीचे चोळले मीठ. अन जमीच्या जात्याचे अन जमीच्या जात्याचे रक्ताने माखले पीठ. रक्ताने माखले पीठ. आता वेडी होऊनी जनी पूर आला आला म्हणते. आता वेडी होऊनी जनी पूर आला आला म्हणते. अन धावा धावा म्हणताना अन धावा धावा म्हणताना ती नदी किनारी फिरते. ती नदी किनारी फिरते.